गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा आज सकाळ सकाळ दाजींचं आणि माझं कसं काय काम चालू या. तर आज आहे ना आपल्या गव्हावरती ना औषध मारायचं आहे बघा. तर आता गहू चांगला मोठा झालाय, त्याला लोंब्या पण आले, चांगला आलाय, पण दाजींनी औषध कशासाठी काढलंय काय माहिती. मग त्याचे औषध मारायचे सकाळच्या 8 वाजले, सकाळ सकाळ ही काम चालू आहे. कारण या नंतर ना वारं सुटतं, सकाळ सकाळ वारं नसतं ना, त्याच्यामुळे ही औषध मारून घ्यायचंय बघा. पंप ही धुवून घेतला. आता काय आणायचं म्हणलात? टेस्टर म्हणजे ती बॉटल आहे ना, ती खोलायला त्या झाकण लवकर निघत नाही. तुम्ही दाजींकडनं माहिती घ्या, ही औषध कशाबद्दल आहे, कशासाठी, काय कारण. आता गहू काढायला आला तरी औषध मारते तर म्हणल्यावरती काढायला आला काय पर हे झालं हा? काढायला नाही आला मग त्याला ते आता गहू त्याचा लोंबे आलेत का त्याचं बी फुगायसाठी त्याच्यासाठी हे असते. म्हणजे गहू आहेत त्याच्या आतलं ते फुगायसाठी. हा 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 बस किती एवढंच का सगळंच फोडायचं होतं बाई? गहू चांगला व्हावा, किचकट राहू नये. हा का, त्याच्यासाठी पाणी द्यायचं असतं ना भरपूर. त्याच्यासाठी पाणी पण द्यायचं असतं हा? पण हे पण असतं ते उगाच टाकलं ही नाही, याच्या अगोदर नाही आपण कधी मारलेलं बरं का. गहू ज्या वेळेस आपला असा लोंब्या तीन भरायला लागन त्यावेळेस असलं औषध नाही कधी मारलेलं, पहिल्यांदाच मारतोय. ही केमिकल औषध असतं, जास्त औषध पण शरीरासाठी चांगलं नसतं. आपल्यालाच खायचंय ती. काय बी सांगायला काय बी नाही, तर लोक केमिकलच वापरतात की आता भरपूर. केमिकलच वापरतात. पण आता ती खायला आलाय ना, जास्त प्रमाणात पण काय कामाचं नाही. थोडक्यात थोडकं बसणार. थोडकं म्हणजे हे कशासाठी असतं की बाबा ते व्यवस्थित होण्यासाठीच असतंय ना. हा व्यवस्थित होण्यासाठीच. पण आता औषध मारून ती पुढे तर आधीच अशी फुगलेली आहे, चांगली मोठी झालेली आहे. त्याला गरज पण नाही मला तर वाटते औषध मारायची. हा खालच्या गव्हाला म्हणलं तर आहे याला गरज म्हणजे ते त्याच्यावरती किडक हे ते राहू नये. औषध कोणचं आहे, काय आहे नाव त्याचं? औषधाचं नाव बघ ना त्याच्यावर आहे ना, हा? 130045 पावडर आहे ते. 130045 पावडर आहे. हा आणि ही सनट्रॉक. हा हे सनट्रॉक आहे. सनट्रॉक ही टमाट्याला चलतंय, कांद्याला चलतंय, डाळिंब आहे, भाजी आहे, बटाटा आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे, भेंडी आहे, कोबी, फ्लावर, सगळंच आहे याच्यावरती. टॉनिक आहे ना. टॉनिक आहे काय? ही माणसाला चलतंय का? बघ केवढं थोडं. टॉनिक आहे म्हणल्यावरती. हा टेस्टर आण जा टेस्टर आण. मला वाटलं टेस्ट कर म्हणते या. बारीक आहे जास्त पाहिजे पंपापेक्षा जरा. काय माहिती, मला वाटलं काय म्हणते टेस्ट करून बघ. टेस्टर आण म्हणलं. टेस्टर आणायचं, याला खोलायचं, मी टेस्टर घेऊन येते. त्यावर दाजींबरोबर बोला, मग आपण गहू बघायला जाऊ. बोलते ताई तूच सांग काहीतरी. सांगा तुम्ही. 35 मिली टाकायचं हे. तिला काडीपिटीची मोकळी हे आणायला सांग. मग काडीपिटीचा डब्बा आण मोकळा. काडीपिटी मध्ये तर माचीच म्हणते. कुपनच खराब आहे तुला. कुपनच आहे ग. ते काय साखर आहे काय? साखर खायत का बघ, खाऊन जरा किती थोडस. साखर आहे? 130045 सॉल्ट NOP. हे काय आहे? ते ते हरभऱ्याचं आहे. हरभऱ्याचं. जी माचीस मोकळं झालंय ना, ती नीट ठेवायचं असतं, टाकून नसतं द्यायचं. कशाला पण उपयोगी येतं माहिती? टाकून नाही देत मी, जाळून टाकते. हा, जाळून टाक. टाकून देतो. त्यावेळेस मी जाळून टाकलं आता एक. याच्यातल्या काड्या मला खाली ठेवावं लागले आणि हे आणावं लागले, कारण याने बरोबर माप घेतात दाजी आणि टाकतात. काल आहे ना, हे जांभळी खालचा पाला आहे ना, जरा महाग सरकी. तूच महाग सर. हे जांभळी खालचा पाला आहे ना, सगळा झाडून काढला आणि जाळून टाकला. त्याच्यात ताईने माचीस पण जाळून टाकली. काल सगळं स्वच्छ केलं तर आज अजून पाला नाही, गच्च भरली आहे जांभळ सगळी खाली. कधी त्याचा पाला संपतोय काय माहिती, नवीन आलाय जुना पडून जातोय ती टेस्टर. खोल ना ते. मी खोलू? खोल ते. पप्पा तुमचं तुम्ही खोला. काय? ती तिकडं वेळायला लागली. मी टाकायची सांडून सगळंच. सांडून नाही ती लागन तक 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 हं? लागन ना ती तक. लागायचं नाही पण सांडायचं घ्या वाटते. ती पण मोजून असतं काय? 6 काड्या पिढ्या टाकायच्यात ना. 6. ते भिजू नाही. नको बाबा, निघायला लागले पण हे सांडलं ते तर मोकर नाही, ती कुठाना व्हायचा. सांडतं ते. हा, ती भरलंय का? द्या ना तुमचं तुम्ही, आम्ही त्यावर जातो गव्हाकडे. जाऊ जाऊ. चलताय? मला आंघोळ करायची आहे. हा कर की मग, चल.
चला आधी गव्हाकडनं जाऊन येऊ मग बघ पप्पाने कसलं भारी खोललं. पप्पांना प्रॅक्टिस आहे ग प्रत्येक वेळेस पप्पा ते हिटर बंद तरी कर की अगं, पाणी उकळून जाईल. टेस्टर धरून हात लाल जर झाला. एवढं झाडून काढलं, जाळून टाकलं तरी अजून इतका पाला पडलाय. पाणी उकळत आहे केस गळतात ना त्याच्यामुळे तेल बनवायचंय बघा. तर तेल बनवण्यासाठी ना कढीपत्ता इतका मोठा आहे आपल्यापाशी. कढीपत्ता, मेथी, कांदा, जास्वंदीची फुलं आणि ॲलोवेरा, आपण आपल्या भाषेत म्हणतो कोरफड, ही भरपूर आहे. तिथं गज भरलं, इथं ही झाड भरलं, ही आहे. मेथी पण आहे घरात आणि तेल पण आहे. अजून काय लागतं तेल बनव. नाही केस लय गळतात अशी म्हणतात. ही पान गळती लागते ना झाडांची तेव्हा केस पण गळते. जेव्हा ह्याला नवीन पालवी फुटते ना तेव्हा केस पण नवीन येतात. कुछ भी ह्या दिवसात गळतच असतात असं म्हणतात. अगं नाही, ही आहे ना, हे सगळं गोळा करून मी पेटवून फक्त काय करते, एक शॅम्पू घेते, लिंबू घेते, ॲलोवेरा घेते आणि तेल घेते आणि झालं असं एवढं मिक्स मोहर करून आला याला. लावते. इथं आंब्याला एवढ्याशा आंब्याला मोहर आलाय ते दाखवू आपण. हे ना लावलेलं आंबा येतं ना आपलं, तर याला पण मोहर आलाय बघा. मला तर खरंच वाटलं नव्हतं गवारीच्या शेंगाला गवार आली. ही काय आहे तिकडून एक चिक्कू चप्पलचं जाऊ दे. तर वांगे पडले तर इकडं. चप्पल नाही घातली तू. मग चपली नाही घातली. ही आंब्या झाड कसं भारी फुटलेलं आहे. आणि ही बघा ही आपलं आंब्याचं झाड. तर ही मोहर इतकं गज भरलं इथं इथं ह्या साईडला इथं प्रत्येक फांदीला याला मोहर आला. एवढंच आहे. ही त्या झाडाच्या मागणं लावले तरी ह्याला आला आणि त्याला आला नाही अजून. आणि इकडची तर काय इकडची गच भरलेत आता त्याला लहान लहान कैऱ्या लागायला लागल्यात. चला गहू एकदा दाखवून आणते तुम्हाला. मग मला पण स्वयंपाक बनवायचा आहे. मिरच्या आल्या का नाही चांगल्या मी लावलेल्या. कांद्यात आहे ना मिरच्या लावल्यात बघा मी जागोजागी. कारण मिरच्या होत्या खायला त्याच्यामुळे कसली भारी आली बघ. व्हिडिओ स्टॉप कर आता तिथं जाऊस तर नंतर चालू कर. आलं बघा रानात. ही बघा ही आहे आपला गहू. आणि ही गव्हाच्या लोंब्या ना इतक्या मोठ्या झाल्या तर बघा मी साऱ्यात आले बरं का. ही बघा लोंब्या माझ्या गालाला लागतात काय काय इतक्या मोठ्या झाल्या. तर तुम्ही माणसानं तू खाली बसली असं ना असं काय नाही सरळ उभा राहिली. इतका मोठा गहू झालाय. लहान मोठ्या लोंब्या झाल्यात. ही खाली खालोखाली ह्या उंच झाले. तर ही उंच लोंबी माझ्या गालाला लागते बघितलं का. इतका मोठा गहू झालाय चांगला झालाय. लोंब्या पण चांगल्या फुगले तर मोठ्या पण झाले तर. आणि कसलं औषध मारते दाजी काय माहिती. ये की जरा पुढे ये की आहे हा नीट दाखव की किती मोठा झालाय गहू बघ की. ही लोंबी किती मोठी आहे. छोटे तो काय सगळ्या निम्म्या लोंब्या मोठ्या झालेत निम्म्या खालोखाली. ही बघ कशा येतं, ही बघ कशा येतं आणि ही बघ. ही ना आपलं घरचंच गहू खायचं होतं ना तीच गहू टाकलेला. असा विकतचं बी आणून नव्हता टाकला. जी विकतचं बी आणून टाकल्या ना नाल्यात ती काय बरोबर नाही आला असा. ते अजून लहानच आहे. तर चला ही आपला आहे गहू. याच्यावरतीच आता औषध मारून घ्यायचंय. ते दाटदडप याच्यात यायला पण भीती वाटते त्याच्यामुळे जास्त करून मी इकडं नसतेच आहे. आपल्या साईडनेच बघायचं आणि निघायचं. तर आता याच्यातच फिरून औषध मारायचं. इचुकाट्याची भीती वाटते. पुढं बघून आपल्या ह्या साऱ्यांवरनं चलत चलत दाजी नाहीत काय आला अजून. कधी यायचं कसा आलाय गहू नक्की सांगा कमेंट करून. इकडे या जांभळी खाली ना ही रानात आहे जांभळ त्याच्यामुळे याचं काय ना किती पाला पडला तर तिथल्या तिथं कुजून जातोय वाऱ्याने जातोय. पण ते दारा पुढे आहे ना त्याच्यामुळे त्याच्या खालचं सगळं झाडावंच लागते. दारात ते उगत दिसतोय पाला त्याच्यामुळं रोजची रोज झाडून काढलं ना हाय असा पाला परत होतोय. येतात का नाही दाजी आलं पप्पा. दाजी आलेत बघा आता पंप घेऊन. शेतकरी पाठीवर पंप. मोबाईल राहिला का राहू द्या. चला ताय जा तू घरी जा घरी. आलोच आम्ही दाजीन पप्पान बरोबर मी जाते. असंच एक राऊंड मारून येते पंपा बरोबर. ह्याकडे मारायचं. चला हा चप्पल राहू द्या की पायातच काय वल्लय वय त्याच्यात. पायात राहू द्या चप्पल पुढं बघून. हे बघा झालं चालू औषध.
मी ना तुम्हाला त्या कडेला जाणार आहे मोबाईल घेऊन, असाच लय उडतं या. दाजींच्या पाठीमागं चालावं लागेल, पुढं चलून नाही उपयोग. ताई गेली बघा घरी. चला हे ओलंय की आव भिजवलेलं आहे. तोंडाला काहीतरी बांधायचं ना, ते उडतंय की. आ औषध फवारण्याचं काम चालू आहे आता इकडं. मला वाटतंय नको पुढं जायला लय. हा गहू बरा म्हणजे एकदम चांगला आहे. मग एक नंबर आहे. औषधाची काही गरज नाही असं मला वाटतंय, तरी पण तुम्ही औषध मारतायत. हा का चालतंय चालतंय, असू द्या. व्हिडिओला करते आता इथंच एंड आणि जाते घरी. स्वयंपाक बनवायचा आहे आता. औषध मारून दाजींला भूक लागन काम करून, त्याच्यामुळं पटदिशी स्वयंपाक वगैरे बनवून घेते आणि व्हिडिओला करते इथंच एंड. गहू कसा आलाय ते सांगा नक्कीच कमेंट करून. म्हणलं दाजी औषध मारते गव्हावरतीही, त्याच्यामुळं व्हिडिओ घ्यावा आणि तुम्हाला सांगा म्हणून व्हिडिओ चालू केलता. तर चला बाय.